निघाल्यात आम्ही एकविरीला. इकडे बघताय सगळं पूर्ण बस मध्ये चाललोय. चला आपण एकविरीला भेटूया. एवढा मठामध्ये चाललंय, माहिती नाही कुठल्या मठामध्ये आहे, पण चाललोय इकडे. चला तिकडे परवानगी आहे की नाही माहिती नाही, पण बघूया आपण. पोहोचलोय इकडे, तर चला आपण जाऊया पुढे. तुझा भरत आहे मी हरा, तुला सांगतय वो एक वीरा, तुझा भरत आहे मी हरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनोभावे ममता आम्ही पोहोचलोय आता अष्टविनायकला. चला जाऊन बघूया गर्दी आहे. चला आमचं दर्शन झालं आणि आतमध्ये काय मला व्हिडिओ करून दिली नाही, म्हणून बाहेरच गेली आणि थोडीशी खरेदी पण केली आपण दीदीला. आतमध्ये अलाउड नव्हता, ऑफिसची परवानगी घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला दुसरीकडे दर्शनाला जायचंय, तर आपण ते परमिशन घेऊन हे करणं टाइम गेलं असतं. खोपोली स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचंय, पण शक्यता कमीच. चालेल, चला आपण उसाचा ज्यूस घ्यायला लागलो इकडे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. बघा आपण एकविरीला पोहोचलोय, तर इकडे चाललोय आपण. तर पुढे जाऊन बघूया. आणि पूर्ण डोळ्यावर ऊन पडतंय, उन्हात चाललोय. तिची सदैव असते छाया, काय वर्णमितेची माया, तिची सदैव असते छाया. ती भक्तजनांना जवळ घेऊन करते लेकरावानी माया, ती भक्तजनांना जवळ घेऊन करते लेकरावानी माया. तिला वंदन करतो, तिच्या पायाशी येतो, तिला वंदन करतो, तिच्या पायाशी येतो. हे बघा डबा खायला बसतोय आता आम्ही. सगळे मंडळी बसले. इकडे बसले सगळे जेवण करण्यासाठी, आणि अर्धे इकडे बसलेत पुन्हा. तर असं आपलं एकविरी अजून चढलो नाही डोंगर, तर आपल्याला चढायचं आहे अजून बाकी. चल काढ भाकरी आपल्या पण. बघा ममताने डबा काढायला लावलाय. या मित्रांनो भाकरी खायला. हे बघा
तर असं आमचं जेवण आहे आज दुपारचा. आता घेऊन जाणार तिथेच घेतो. अर्धा टप्पा पार केला आम्ही, अर्धा टप्पा बाकी आहे. इकडे येण्यापेक्षा दुकानं बऱ्यापैकी आहेत वरत. कडी का भरायला माता आले. खाली यायला पाहिजे. बघा इकडे इसावा घेतलाय म्हणता. एक इसावा घेतलाय आम्ही. तर चला आता बघा पाठीमाग दुकान आहे. कुंकू उतरले. चला बायकांची पूर्ण दमून गेले स्टेप चढता चढता. आणि खूप सुंदर नजारा आहे. आवाज थोडासा माझा डिफरंट, माफ करा, थकले. तर हे बघा तर इकडे बघू शकताय. चपला. तर हे बघा आपण चपला काढून ठेवूया इकडे. थांब जरा म्हणते. हे बघा इकडं आणि घाट खूप आहे इकडे. हे बघा आणि हा नजारा एकदम अतिशय सुंदर वाटतो बघा. उन्हामुळे काही व्यवस्थित आपल्याला दिसत नाहीये, पण तरी पण बघा. बघा आपलं मातेचं मंदिर तिकडे आहे. बहुतेक जणांनी तर बघितलेलंच असेल, पण मी तर पहिल्यांदाच आले इकडे. हे बघ चढून दमले खूप. हे बघा एक वेळेला आले इकडे. तर चला आपण जाऊ तिकडे दर्शनाला, बघू तिकडे काय आहे कसं काय आहे. तिकडे कॅमेरा घेऊन जायला जमतं का नाही काय माहिती नाही मला, पण बघते, ट्राय करते. बघा आपण इकडे आता लाईनीला जाऊ दर्शनाला, बघू कसं काय आहे ते. तर हे बघा आपण दर्शनाला लागलोय आता इकडे, बघू पुढे. तर आमचं दर्शन झालंय मस्तपैकी, निघालो. पण झालं आमचं. आता घरी येणार मग थोडासा. दीदीचा कॉल आलाय, तर आपण थोडस दीदीलाही दाखवतो. हे बघा, हे बघ, हे बघ, दिसलं का? दिसलं ना? फोटो काढायला चाच नाही इकडे. हे बघा खारुताई मस्तपैकी जवळ गेले तर पळून जाईल, ती गेली. हे बघा इकडे हनीकोंब किती आहेत. मला वाटतंय इकडे 2-3 म्हणजे 5-6 हनीकोंब आहेत इकडे. मी जवळून नाही लांबून घेते, कारण तिथे मी तिकडनं जाऊन आले. तर झूम करून दाखवते तुम्हाला. रस्ता बघा कसा आहे, त्याच्यामुळे थोडस जपून जावं लागेल. ऑलरेडी पाय झालेले. हे बघा आपण प्रसाद घेतला इकडनं.
दुसरं काय घ्यायला ते नाही घेत, ते घेतलं बस झालं. नाहीतर कुठं आपल्याला दुसऱ्या द्यायचंय. हो चला आपण प्रसाद घेतला, बस झाला. आता आपली शॉपिंग झाली. आता निघूया बस मध्ये बसायला. हे बघा चला बसले सगळे गाडीमध्ये. चला आता दर्शन घेऊन आलो, गाडीमध्ये बसलोय. चला आता निघायची तयारी आहे. तर हे बघा आम्ही उतरले, आता झालं, आता आलो पूर्ण. हे बघा तर असा आपला प्रवास झालेला आहे. चला या या जेवायला नाही का. लगेच बाय करून पळताय. दुपारपासून सगळं मला घेतला नाही, मला घेतला नाही. या आमच्या वहिनी यांच्या बरोबर गेलो होतो आम्ही फिरायला. तर असा आपला ब्लॉग झालेला आहे आजचा. तर चला मी आज इथंच एंड करते. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला गुड नाईट, बाय.